1857चा विद्रोह हा भारतातला काही पहिला विद्रोह नव्हता लक्षात घ्या. तर या विद्रोहाच्या आधी भारतामध्ये अनेक नागरिक विद्रोह झाले, अनेक आदिवासी विद्रोह झाले, अनेक शेतकऱ्यांनी देखील विद्रोह केले. 1857च्या उठावाच्या आधी एक महत्त्वाचा विद्रोह आहे तो म्हणजे बुंदेला विद्रोह. लक्षात घ्या हा बुंदेला विद्रोह हा उत्तर प्रदेशमधल्या बुंदेलखंड या भागातील सागर या ठिकाणी झालेला महत्त्वाचा विद्रोह आहे. तर या काळामध्ये काय नेमकं झालं होतं, तर मार्टिन बर्ड कमिशनच्या माध्यमातून या भागामध्ये महलवारी व्यवस्था लागू केली आणि या महलवारी व्यवस्थेच्या द्वारे बुंदेला लोकांकडनं मोठ्या प्रमाणात भरमसाठ कर इंग्रजांनी वसूल केला. ज्याचा परिणाम असा झाला, की या ठिकाणी जवाहर मल आणि त्याचबरोबर या ठिकाणी मधुकर शहा. जवाहर मल आणि मधुकर शहा यांच्या नेतृत्वाखाली बुंदेला लोक एकत्रित येतात आणि ते इंग्रजांच्या विरोधामध्ये सशस्त्र लढा या ठिकाणी पुकारतात. लक्षात असू द्या, हा जो काही मधुकर शहा होता याचं वय किती होतं? केवळ 18 वर्ष. 18 वर्षाच्या या मधुकर शहानं बुंदेलांना एकत्रित केलं आणि इंग्रजांच्या विरोधात मोठा संघर्ष या ठिकाणी केला. इंग्रजांनी या 18 वर्षाच्या मुलाला अटक केलं आणि सार्वजनिकरित्या या ठिकाणी याला फाशीची शिक्षा दिली. 1857च्या उठावामध्ये मंगल पांडेला ज्या पद्धतीने फाशीची शिक्षा दिली सार्वजनिकरित्या, त्याच्याही आधी 1843ला मधुकर शहाला इंग्रजांनी फाशीची शिक्षा सार्वजनिक स्वरूपामध्ये दिली, ज्याचा परिणाम बुंदेला खंडातला जो विद्रोह आहे हा मोडण्यात इंग्रज लोक यशस्वी